गाईज, वेलकम टू अनादर ब्लॉग इन किचन. आणि आमच्या घरात काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत, त्याचाच मी आज तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. रिव्ह्यू म्हणजे एक काम म्हणून करायला लागले मी. आणि ती नवीन गोष्ट काय आहे? एअर फ्रायर. आमच्या घरातल्यांनी एअर फ्रायर आणलाय. आणि ही आयडिया कोणाची होती? मातोश्री. शडाप मम्मी, शडाप. ही आयडिया 100% माझ्या बहिणीचीच असेल. तू कुठं बघितलंस एअर फ्रायरचं? बरेच दिवस झाले मी सर्च करत होते ऑनलाईनला, पण आपल्या घरातला राडा दिसतोय. पण मला हवा तसा एअर फ्रायर मिळत नव्हता. ऑनलाईनची पण भीती वाटत होती. त्याच्यामुळे जेव्हा सांगलीला जाईल तेव्हाच मी प्रत्यक्षात पाहून घेईन. अचानक मिक्सर बिघडल्यामुळे शॉपमध्ये गेले. ती शॉपमध्ये गेली गाईज. नवीन मिक्सर पण घेतला आणि त्याचबरोबर नुसता पैसा उडवून आलेले आहेत. ते नवीन मिक्सर घेतला एकदम मोठ्या माणसांगत. आणि हा एअर फ्रायर, अरे ह्याला हलवायचं आहे की. आम्ही यामध्ये काय तरी फ्रीज्ड फ्राईज आणलेले. आणि पॉज करायचं असते. तसं नकोच काय. पॉज करायचं. काय करतेस तू? टाइम कमी केलास मम्मा. पॉजचं पण आहे बटन. सर्चिंग चालू आहे माझं. बस मम्मी काय तर करू नकोस. आणि आम्ही ते आणलेलं आहे मकेन्सचं फ्राईज. ते आम्ही त्यात टाकलं. आणि मी स्वतः पण घरात आणि मी तुला सांगितलेलं नाही ह्यानं करू नकोस म्हणून. ह्यानंच केलं आणि बटाट्याला माझ्या लाल लाल लागला. तर मी कसं करू? घरातली माझ्या माणसं. आणि हा फ्रायर झुप 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 गाईज, खूपच छान. हा एअर फ्रायर, हा मिक्सर, ह्या मिक्सर सोबत आलेली एवढी सगळी भांडी. आणि हे सगळं आमच्या घरातल्यांनी आणले. आता होय, आपल्या घरात सगळं ब्लॅक ब्लॅक झालं. एअर फ्रायर ब्लॅक. येस, आपली किटली पण ब्लॅक, आपलं मिक्सर पण ब्लॅक. येस गाईज. सो गाईज, येस. आता आणि मी काहीतरी केलंय खायला माझ्यासाठी. जर हे फेल झालं तर मी हे खाणार. येस. त्यापेक्षा सुंदर आयटम केलेलं आहे, माहितच नाही काय केलं? काय केलं आमच्या मातोश्रींनी ते पाहायला? काय केलेस? ओ, पण ही खायची गोष्ट आहे. ही खायची गोष्ट आहे. खायची आणि प्यायची. हे फ्रूट सलाड आहे गाईस. हे डेझर्ट आहे. त्यानंतर काय केले? ओ, आमरस केलेला आहे. हाताने काढलेला दिसतोय. येस. का मिक्सर मध्ये काढलास नवीन? गाईज, ऑर्गॅनिक आमरस. सगळं आपल्या हाताचा आमरस असतो ना, तो आहे तो. येस. आता मी तुम्हाला भेटते हे झाल्यावर. आणि हे करताना आमच्या आईनं धुवून घेते मी गाईज. प्लीज गाईज. हे झाल्यावर आणि हे करताना बटाटा, माझं तोंड पण बटाट्याकडेच दिसतं. अहो काय चाललंय तुमचं? ब्लॉग सुरू आहे तर तुम्ही काय खालवा करताय? बटाटा सारखंच तोंड दिसते गाईज. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट गाईज, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. 1 मिनिट. सो गाईज, आम्ही तुम्हाला मगाशी दाखवलं. आम्ही ते रेडीमेड फ्राईज होते ते टाकलेले त्यामध्ये. आणि ते झाले, बाहेर निघाले आणि संपले. पण व्लॉगच केला नाही. आणि हे लास्टच राहिले, जे आमची मम्मी खाऊन सांगणार आहे कसं झाले. विदाऊट ऑइल तर त्यांना माहित. एअर फ्रायर आहे त्यांना माहित आहे मम्मी. पण गाईज, आता सगळ्यांनी सांगणार आहेत की हे कशाचं आहे? ते मकेन्स आहे. मकेनचं फ्राईज, मसाला फ्राईज आणलेलं त्यांनी, ते चांगलं आहे का? मी आत्ता जे टाकले, आत्ता घरात स्वतःच्या हातांनी केलेलं, ते चांगलं उडार आहे. आणि त्यासाठी, त्यासोबत खायसाठी. आणि माझा भाऊ जबरदस्ती सॉस आणायला गेला. मी त्याला जबरदस्ती पाठवले. येस गाईज, भेटते लवकरच. सो गाईज, मी टाकलेले फ्रेंच फ्राईज झालेले आहेत. एकच मिनिट. असे काळे का झालेत मम्मी? ओ भाई गरम आहे.
ताटात कशाला बाउलमध्ये होतायला पाहिजे, त्याला अजून मसाला लावायचा. यातच लावेल. एका मिनिटात भेटते गाईज, एका मिनिटात. गाईज जरा आमचे गरम आहे हे आमचे जरासं काळं झाले, बट चांगलं लागते. आतनं चांगलं झाले. थांबा जरा, गरम आहे मला, एका ह्याच्यात नाही होते. मम्मी तोडून दाखव गे. आता ह्यामध्ये आम्ही जरासे मसाले टाकणार आहोत, लाईक लाल तिखट टाक का बस मग. आणि ते तोडून दाखव जरासं. गाईज बघा आतनं हे चांगलं झालेलं आहे. हलवा ते मॅडम प्लीज. गाईज बरं झालं केलं. असं काय नाही, चांगलं झालं. जरासं ते हे झालं, पण शिजायला पण पाहिजे ना गाईज. आता मी माझा फेवरेट शो बघत बघत सगळं खाणार आहे. आणि हे सगळं खाल्ल्यावर जेवणार तर नाही आहे मी. अरे यार, आता मी ते फ्रेंच फ्राईज ते मी खाऊ आणि तुम्हाला सांगू कसं झालं. सो गाईज, अरे आमच्या घरातला टीव्ही तर ना, टीव्ही नाही रिमोट दे की तिला. स्वतःला पाहिजे, तिला नकोय. सो गाईज आता हे आम्ही खाणार आहे. कसं का असं ना, मी केले ना, म्हणजे ह्या घरातल्या सगळ्या लोकांना खायला लागणार आहे. हे मी खाते माझा फेवरेट, ऑल टाइम फेवरेट शो बघताना. फेवरेट शो, फेवरेट. तर मी दुसरा हात नाही लावू शकत, पण फेवरेट. किती कालू आहे. आणि हेच लास्ट माझं जेवण असणार आहे. मी मम्मीला एक पराठा करायला सांगितलाय, सकाळी केलेला त्यातलं राहिलेल्याचा. यस, हा व्लॉग छोटासा स्वीटचा आहे. सो बाय गाईज. भैया सो गाईज आता माझा फेवरेट, सो गाईज आत्ता परत एकदा माझा फेवरेट शो, माझा फेवरेट हेनरी बघून झाले, बघत आहे मी कस्टर्ड खाताना. येस, आणि आता 8:30 वाजलेले आहेत. सो गाईज हा होता आजचा ब्लॉग, छोटासा सिम्पलसा एकदम, एवढं काही खास नव्हतं, असंच करायचं म्हणून केलं आहे. येस, आणि आता काय डिनर वगैरे काय नाही करणार आहे, हे येतेच. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सांगा सगळ्यांना मार्केटमध्ये नवीन ब्लॉगर आलाय. येस गाईज. सो येस गाईज, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.